आपण लोनचे जे काही डॉक्युमेंट्स वगैरे आहेत या गोष्टीविषयी चेक केलं. इथं ऍक्च्युली आपण लोन प्रपोजल फॉर फॉर्म्युलेशन ऑफ लोन प्रपोजल फॉर ड्रीप और स्प्रिंकलर इरिगेशन आणि लॉंग टर्म लोन प्रपोजल आपण बनवणार आहोत. ओके, या एक्झरसाइज मध्ये काय आहे तर फॉर्म्युलेशन ऑफ लोन प्रपोजल फॉर ड्रीप ऑब्लिक स्प्रिंकलर इरिगेशन. मग एखाद्या शेतकऱ्यासाठी तुम्ही अज्युम करायचं किंवा आपण लोन प्रपोजल बनवणार आहोत की ड्रीप इरिगेशनसाठी किंवा स्प्रिंकलर इरिगेशनसाठी, आणि ते कसं असणार आहे लॉंग टर्म लोन प्रपोजल असलं पाहिजे. म्हणजे त्याचा लॉंग टर्म म्हटल्यानंतर त्याचा टाइम रेशो जास्त असेल रिपेमेंट करण्याचं. बघूया. ड्रीप इरिगेशन इज वन ऑफ द advanced मेथड ऑफ इरिगेशन by which water can be supplied directly into the root zone of the soil to achieve considerable saving of water through high water use efficiency. In this method, water supplied at a square rate, that is 1.5 kg per square centimeter to root zone of an individual plant through outlets called emitters or drippers fitted with LDP lateral pipes on plastic network of PVC pipes and fitters at the pump side. It is effective to efficient water use, fertilizer use and to check weak growth. या ठिकाणी थोडक्यात इरिगेशन काय आहे, त्याच्यात ड्रीप इरिगेशन काय आहे हे थोडक्यात एक्सप्लेन केलेलं आहे. तुम्हाला ॲग्रोनॉमी मध्ये सुद्धा किंवा ॲग्री इंजिनिअरिंग म्हणजे इंजिनिअरिंग मध्ये पण तुम्हाला इरिगेशनच्या ज्या काही सिस्टीम आहेत किंवा ज्या काही टाइप्स आहेत ते तिथे तुम्ही झालेले असतील. इथं फक्त त्यांनी क्लिअर रिमाइंड केलं तुम्हाला. आफ्टर दॅट ड्रीप इरिगेशन वॉज इंट्रोड्यूस इन इंडिया इन अर्ली 70s. Maharashtra ranks first, that is 46,000 hectare area, followed by Karnataka and Tamil Nadu. This system involves high initial cost, hence government has given subsidy by 70 to 90% of the cost of popularize the system among the farmers. म्हणजे सुरुवातीला या सिस्टीम मध्ये खर्च जास्त असतो, इनिशियल कॉस्ट जास्त असते. ओके, आणि त्याच्यामुळे काय केलेलं आहे गव्हर्नमेंटने काय दिलेली आहे, इनिशियल टाइमला तुम्हाला सबसिडी दिलेली आहे. ओके, ऍडव्हान्टेजेस ऑफ ड्रीप इरिगेशन. इनक्रीज वॉटर यूज इफिशियन्सी. येस, बिफोर दॅट ऍडव्हान्टेजेस तुम्हाला माहित असतीलच, ॲग्रोनॉमी एज वेल एज इंजिनिअरिंग मध्ये झाली असतीलच, ॲग्री इंजिनिअरिंग मध्ये. आणि त्याच्या अंदाजावरून काही वेळा काही लेक्चर्स किंवा आपण सेमिनार्स अरेंज करत असतो. एका सेमिनारमध्ये मी ऐकलेलं वाक्य होतं की शेतामध्ये पाटाने पाणी देणे. पाटाने मीन्स जे काही सरफेस एरियावर तुम्ही पाणी जे काही रन करून घेऊन जाता, तर त्या पाट म्हणजे तुम्ही ते पाहिलं असेल, बेड वगैरे ज्याला तुम्ही म्हणतो आपण, व्हॅली, बरोबर. तर शेतामध्ये पाटाने पाणी देणं म्हणजे शेतामध्ये ऐश करण्यासारखं आहे. ओके, आणि तण काढायला कामगार लावणे म्हणजे, कारण तण हा आपल्याला अनयुज्ड पार्ट आहे किंवा म्हणजे आपल्याला त्याचा यूज नसलेला भाग आहे. शेती करत असताना तणाची आवश्यकता आहे का? नाही. ओके, तण म्हणजे समजू शकताय ना, वीड्स. वीडची आवश्यकता आहे का आपल्याला? नाही. आपल्याला क्रॉपची आवश्यकता आहे आणि वीडची आवश्यकता नाही. सो वीड काढण्यासाठी म्हणजे ते शेतातून बाहेर काढण्यासाठी किंवा तिथून ते सॉर्टिंग करून किंवा ज्याला आपण भांगलणी म्हणतो, बरोबर, तर त्याच्यासाठी लेबर यूज करणं म्हणजे, येस, ओके, त्याच्यासाठी लेबर यूज करणं म्हणजे
शेतामध्ये चैन केल्यासारखं आहे, चैनी किंवा आईश केल्यासारखं आहे. म्हणजे ह्याचा अर्थ थोडक्यात शेतामध्ये विनाकारण वेस्टेज पैसे घालवल्यासारखं आहे. ओके. आता असं का म्हटलं जातं, याचं कारण कदाचित हे ऍडव्हान्टेजेस वाचल्यावर आपल्या लक्षात येईल. बघूया. ऍडव्हान्टेजेस ऑफ ड्रीप इरिगेशन: इन्क्रीज वॉटर यूज इफिशियन्सी 90 to 95%. बरोबर आहे. बरेच वेळा शेतकरी पाणी जेवढं देत असतो, मोटर सुरू करतो, ते पाटाने पाणी येतं, शेतामध्ये एंट्री होते त्या पाण्याची आणि लाईट जाते. मग ते रनवे त्याच्या ते वाहून येत असताना त्याला बरेच ठिकाणी ते पर्कोलेट झालेलं असतं आणि त्याच्यामुळे काय होतं की तिथं पाणी वेस्टेज गेलं. पुन्हा लाईट 1-2-3 तासानंतर येते, पुन्हा सुरू केलं, पुन्हा ते येताना पुन्हा डबल तिथून पर्कोलेट होतं. म्हणजे तिथे पाणी वेस्टेज गेलं. पुन्हा त्याने एंट्री केली, शेतामध्ये 2 लाईन गेले, तोपर्यंत पुन्हा बंद. 2 रोज किंवा ज्याला काय म्हणता तुम्ही, रोजच म्हणता ना, 2 रो गेले आणि पुन्हा बंद झालं. तर पुन्हा काय होतं, लाईट पुन्हा आल्यानंतर पुन्हा तुम्ही ज्यावेळी सुरू करता त्यावेळी किंवा नेक्स्ट डेला तुम्ही ज्यावेळी सुरू करता त्यावेळी पुन्हा ते पर्कोलेशन, पुन्हा त्या 2 रो घ्याव्या लागतात. आफ्टर दॅट पुढं पाणी जातं. म्हणजे बरेच वेळा पाण्याचा यूज किंवा त्याची इफिशियन्सी कमी राहते. म्हणजे आता जर तुम्ही ड्रीप इरिगेशन केलं तर 90 to 95% ड्रीप इरिगेशनची इफिशियन्सी आहे. इन्क्रीज वॉटर यूज इफिशियन्सी इज 90 to 95%. सेकंड, हायर यील्ड. बरोबर आहे. जर पाणी कमी लागलं तर आपल्याकडे जो काय रिझर्व आहे किंवा आपण ज्याला काय म्हणू शकतो, साठवलेलं जे पाणी आहे किंवा वॉटर आहे, ते आपल्याकडे भरपूर राहील, शिल्लक राहील, बॅलन्स्ड राहील आणि त्याच्यामुळे काय होईल, बॅलन्स राहिल्यामुळे ज्याच्या वेळी आपल्याला त्याचं इरिगेशन द्यायचं आहे, नंबर ऑफ इरिगेशन जेवढे आहे तेवढे आपण देऊ शकेन. आणि जर आपल्याकडे तो साठा नसेल किंवा तो जे काही पाणी आपण ठेवतोय ते जर आपल्याकडे तेवढे प्रॉपर अवेलेबल नसेल तर आपण नंबर ऑफ इरिगेशन तेवढे कम्प्लीट करू शकणार नाही. सो नंबर ऑफ इरिगेशन कम्प्लीट नाही झाले तर ईल्डला नक्कीच त्याचा प्रॉब्लेम होईल. इनिशियल स्टेजला पाणी मिळेल, पण ज्यावेळी हार्वेस्टिंगच्या बिफोर हार्वेस्टिंग ज्यावेळी ग्रेन्स ऍक्च्युली ग्रो होणार आहेत किंवा लार्ज होणार आहेत किंवा आपण काय म्हणू शकतो त्याला, प्रॉपर त्याचं हार्वेस्टिंगसाठी जे काही यील्ड येणार आहे ते फुलफिल होणार नाही. बरोबर, किंवा म्हणजे लार्ज प्रमाणात घेता येणार नाही. सो हा एक प्रॉब्लेम होऊ शकतो. तर तिथे तो आपल्याला ऍडव्हान्टेजेस मिळतोय की ड्रीप इरिगेशन केल्यामुळे तो एक फायदा होतोय. आफ्टर दॅट थर्ड, डिक्रीज टिलेज रिक्वायरमेंट्स. येस. आणि ज्यावेळी तुम्ही पाटाने किंवा सरफेस रन करून ज्यावेळी तुम्ही ते वॉटर देत असता त्यावेळी बरेच वेळा टिलेज करावं लागत असतं. म्हणजे हँड टिलेज ज्याला आपण काय म्हणू शकतो, त्याचे ते दार करणे, वेगवेगळ्या रोजला देत असताना ते त्याचे अलट पलट करत असताना ते सारखं टिलेज तिथे यूज करावं लागतं किंवा होतं तुमच्याकडून तिथे हँड टिलेज होते तिथे. म्हणजे त्यानंतर फोर्थ, हायर फर्टिलायझर यूज इफिशियन्सी. आणि त्याचं 30% सेव्हिंग होत आहे का, तर ज्यावेळी तुम्ही इरिगेशन मधून देता त्यावेळी तुम्हाला लिक्विड आपण देतो आणि लिक्विड ज्यावेळी देतो त्यावेळी तिथे आपले 30% तरी सेव्हिंग होतात ऍज कम्पेअर सॉलिड फर्टिलायझर असतील किंवा एक्सेट्रा, त्याच्यापेक्षा 30% तरी सेव्हिंग तिथे होतं किंवा तिथल्या अमाऊंट लिक्विड स्वस्त पडतात त्या तुलनेत, त्याचं हँडलिंग सोपं पडतं, त्यामुळे 30% सेव्हिंग तिथं होऊन जातं. आफ्टर दॅट फिफ्थ, लेस वीड ग्रोथ. बरोबर आहे. आणि ड्रीप इरिगेशनचा बेनिफिट काय आहे, तर ऍक्च्युली ड्रीप हा डायरेक्ट क्रॉपच्या रूट जवळ जातो किंवा त्या रूट सेक्शन मध्ये जातो आणि मग तिथे गेल्यामुळे काय होतं की तो प्रॉपरली क्रॉपसाठीच यूज होतो. वीडसाठी किंवा जिथं आपण सोविंग केलेलं नाही असा जो काही पार्ट असतो फील्डवर, तिथे जर पाणी गेलं तर तिथे मग वीड येण्याची शक्यता असते. पण जर तिथे पाणी पोचलंच नाही प्रॉपरली, जिथं क्रॉप आहेत त्याच्याच एरियामध्ये राहिलं तर काय होतं की वीडची ग्रोथ त्या तुलनेत होत नाही. से नाईट
कधी आपण पाणी देऊ शकतो आणि इझिली देऊ. 7 लेस लेबर रिक्वायरमेंट, आणि हा एकदा का मॅक्झिमम एरिया इरिगेशन करू शकतो. आफ्टर दॅट 8 इन्क्रीज इन प्रॉफिट बाय रिड्युसिंग कॉस्ट, आणि कॉस्टिंग कमी झालं म्हणजे आता तुम्ही म्हणाल कॉस्ट कमी कशी झाली, तर ड्रीप इरिगेशनमुळे कमी इलेक्ट्रिसिटी लागते कारण मिनिमम टाइम मध्ये मॅक्झिमम एरिया कव्हर होतो. सो इलेक्ट्रिसिटी कमी लागते. पर्क्युलेशन कमी होतं वॉटरचं, त्यामुळे वॉटरचा मिनिमम वॉटरमध्ये आपण नंबर ऑफ इरिगेशन वाढवू शकतो. ओके, सो दिस इज द इन्क्रीज इन प्रॉफिट बाय रिड्युसिंग कॉस्ट. अँड लास्ट, इफेक्टिव्ह इरिगेशन इव्हन इफ लँड इज नॉट लेवल. सगळ्यात महत्वाचं आहे, ज्यावेळी लेवलमध्ये जरी लँड नसेल, चढ उतार असेल किंवा डोंगराच्या जवळची जमीन असेल, माळरान असेल, तर उताराला पाणी फास्ट निघून जातं, तर वाहून जातं. तर जर तिथे ड्रीप इरिगेशन असेल तर त्याचा स्पीड आपण कंट्रोल करू शकतो, आणि त्यामुळे तो लेवल नसलेल्या लँडला सुद्धा ड्रीप इरिगेशन आपल्याला यूज करता येतं व्यवस्थित. पर हेक्टर कॉस्ट ऑफ ड्रीप इरिगेशन सिस्टीम फॉर ग्रेप. ओके, द्राक्ष शेतीसाठी लागणारी पर हेक्टर कॉस्ट इथं ड्रीप इरिगेशनची सिस्टीम इथं दिलेली आहे. सो एकदा चेक करूया. तुम्ही बऱ्यापैकी ॲग्रोनॉमी किंवा इंजिनिअरिंग मध्ये हे वर्ड तुम्हाला अंडरस्टँड झाले असतील. तिथे तुम्हाला आयडेंटिफिकेशनसाठी सुद्धा ठेवले असतील, तर तुम्हाला समजू शकतं की मी काय बोलतोय. वाचूया, बघूया. सिरियल नंबर फर्स्ट, पंप असेंब्ली. बरोबर आहे. पंप किती लागतात, जरी बोअरवेल असेल किंवा वेल असेल. एक पंप असला इट्स ओके, 16,000 रुपये कॉस्ट आहे. आता 16,000 पकडले ह्याचा अर्थ ही सबमर्सिबल पकडलेली आहे त्यांनी, म्हणजे काय म्हणतो त्याला, मर्सिबल म्हणजे इन वॉटर म्हणता ना तुम्ही, अबव वॉटर आणि इन वॉटर म्हणजे पाण्यातली मोटर ज्याला म्हणतो आपण. सो 16,000 रुपये ते पकडलेले आहेत. डायमीटर ऑफ मेन पाईप, पंप असेंब्लीवरून आठवलं, आपल्या कोल्हापूर, सातारा, सांगली या भागामध्ये सगळ्यात फेमस पंप कोणता आहे रे, तर लाडलक्ष्मी हा एक वन ऑफ द बेस्ट ब्रँड आहे. सूर्या एक आहे, त्यानंतर आहेत एक्सेट्रा एक्सेट्रा भरपूर, पण मॅक्झिमम लाडलक्ष्मी जो आहे तो जास्त फेमस आहे. ओके, आफ्टर दॅट डायमीटर ऑफ मेन पाईप 90 mm. मग त्याचे किती क्वांटिटीज लागतील, किंवा काय म्हणू शकतो आपण, 45 दिलेला आहे त्यांनी, आणि 6,750 रुपीज त्याची कॉस्टिंग दिलेला आहे. आफ्टर डायमीटर ऑफ मेन पाईप 63 mm, म्हणजे हे डिवाइड म्हणजे सब मेन, सब आणि त्याच्यानंतर ज्याला तुम्ही काय म्हणता सब मेन असं, तर त्याच्यासाठी यूज केलेला आहे त्यांनी 73, 80, 78. तर त्याची कॉस्टिंग दिलेली आहे 5,694, 3,900 अशा पद्धतीने त्यांनी दिलेली आहे. आफ्टर दॅट लॅटरल की जी 16 mm लागणार आहे, 5,700 त्याचं क्वांटिटी आहे, त्याची प्राइस दिलेली आहे 38,090 रुपये. आफ्टर दॅट ड्रिपर्स 4 LPH, त्याची प्राइस दिलेली आहे 9,990. स्क्रीन फिल्टर दिलेला आहे. फिल्टर कशासाठी लागतो, तर काही वेळा तुमचं काय म्हणतो आपण, लिक्विड काय ते लिक्विड फर्टिलायझर जे ते देण्यासाठी सुद्धा, किंवा वॉटरचं जर काय समजा खराब असेल, तर त्याच्यातून ते पुढे सप्लाय होत नाही, ते तिथं फिल्टर केलं जातं. सो अशा 2 गोष्टींसाठी तिथे स्टँड फिल्टर आणि ते जे काय सगळा त्याचा जो सेट आहे त्या तिन्हीची पण किंमत दिलेली आहे 2,600 आणि 1,600 रुपये. असं टोटल जर कॉस्टिंगचा कॉलम तुम्ही बघितला, तर ग्रेप इरिगेशन सिस्टीमसाठी अजून इकडं खाली नेक्स्ट पेजवर आहे बघा, काही वॉल्स दिलेले आहेत. 1 हेक्टरसाठी चाललंय हे सर्व, इथं वर मेन्शन केलेलं आहे बघा, पर हेक्टर कॉस्ट ऑफ ड्रीप इरिगेशन सिस्टीम. ओके, एका हेक्टरसाठी दिलेला आहे. मग त्याच्यामध्ये काय काय एल्बोज दिलेले आहेत, वॉल्स दिलेले आहेत,
काही कनेक्टर्स दिलेले आहेत, एंड कॅप्स दिलेले आहेत, बरोबर. सो त्याचा टोटल जो काही ग्रँड टोटल जी दिलेली आहे ती आहे 1,07,367 रुपये, म्हणजे 1 हेक्टरसाठी, म्हणजे 100 एकरसाठी, बरोबर. सॉरी, 100 गुंठ्यासाठी, म्हणजे 2.5 एकरसाठी, 100 गुंठ्यासाठी 1,07,000 रुपये खर्च येतोय. म्हणजे आपण अवरेज असं पकडू शकतो की एका गुंठ्याला 1,000 रुपये खर्च त्यांनी दिलेला आहे. ओके. आणि जर 1 गुंठ्यामध्ये समजा, आता इथं ग्रेपच आहे, हे तर काय कॅश क्रॉपच आहे, प्रश्नच नाही, भरपूर मार्जिन देईल. बट जनरली आपल्याला शुगर केन सगळ्यांना आयडिया असते, शुगर केन एका गुंठ्यामध्ये 1 टन जरी गेला, मिनिमम जातोच, कितीही खराब ऊस असला तरी एका गुंठ्यामध्ये 1 टन जातो. ओके. सो थोडंफार लक्ष दिलं, प्रॉपर त्याच्याकडे लक्ष दिलं तर 1.5 टन सुद्धा जातो, 2 टन जातो, मॅक्झिमम काय काय शेतकरी 2.5 टनापर्यंत सुद्धा पोहोचलेले आहेत. आपलं ऍग्री एक्झिबिशन, कृषी प्रदर्शन आहे, त्याच्यामध्ये ते आणून त्यांचे ऊस दाखवतात सुद्धा, की त्यांच्या कांड्या मोजून दाखवतात की किती उंच ऊस आहे वगैरे, असं असं. तर साधारणतः 1.5-2 पर्यंत सुद्धा अवरेज पडणारे चांगले शेतकरी आहेत. पण इन अवरेज जरी एखादा शेतकरी पकडला तरी तो 1 गुंठ्यात 1 टन जर त्याने ऊस पिकवला तर एका गुंठ्याला 3,000 रुपये दर मिळेल, आणि ड्रीप इरिगेशनला त्याच्यातले 1,000 रुपये जातील. आपण इथं बघितलं 1,07,000 म्हणजे नियर अबाउट 1 गुंठ्याला 1,000 रुपये खर्च आहे. आणि 1 गुंठ्यात जर 1 टन जरी अवरेज पडलं तर 3,000 रुपये, आता दर सर्वसाधारण एका टनाला 3,000 रुपये दर आहे, तर 3,000 रुपये मिळतील कारखान्याकडून, आणि पैकी 1,000 जातील ड्रीप इरिगेशनला. पण जरी ड्रीप इरिगेशन केलं असेल तर 1 गुंठ्यामध्ये 1 पेक्षा जास्त अवरेज पडतं. सो ड्रीप इरिगेशन केलेलं फायद्यात राहतं. हे जनरल तुम्हाला एक कॅल्क्युलेशन सांगितलं, माहित असावं. कधी शेताकडे गेला आणि कुणी अचानक एखादा क्वेश्चन विचारला शेतकऱ्याने, काही शेतकऱ्यांना सवय असते, पोरग ऍग्रिकल्चरला आहे, पोरगी ऍग्रिकल्चरला आहे, मग बळण एखादी गोष्ट विचारायची, तर त्यावेळी काय तुम्ही असं म्हणणार आहे का, हा मी आता ॲग्रोनॉमीचं मॅन्युअल घेतो आणि त्याच्यामध्ये तुमच्या शेताची सगळी माहिती घालतो आणि मग तुम्हाला कॅल्क्युलेटर घेतो आणि त्याच्यावर कॅल्क्युलेशन करून सांगतो. तर असं नाही, काही गोष्टींचे अंदाज आपल्याला माहित असायला पाहिजेत. सो म्हणून काही गोष्टी तुम्हाला सांगितल्या. ओके. Note, the cost of pumping assembly has not been considered to calculate the cost of drip irrigation system component. Pumping assembly has not been considered to calculate the cost of drip irrigation system component. आता इथपर्यंत दिलेलं आहे. ओके. जसं हे या फिगर्स सांगितल्या, ऍक्च्युली हे काय करायचं आहे, तर आता तुम्ही याच्यामध्ये अपडेट काय करायचं, तर तुम्ही करंट फिगर्स याच्यामध्ये ऍड करायच्या. ओके. एक्सरसाइज नंबर 4 आहे, हे लोन प्रपोजल आहे. करंट फिगर्स काय आहेत, करंट आता रेट काय आहे इरिगेशनचा, म्हणजे ड्रीप इरिगेशनचा, आता करंट किती खर्च येतो, इथे 1,00,000 दिलेला आहे, पण तुम्ही आता करंट डे टू डे, म्हणजे करंट आता मार्केटमध्ये काय सिच्युएशन आहे ते बघून तुम्ही एक चार्ट तयार करायचा. ओके. त्याच्यानुसार तुम्ही त्या सर्व फिगर्स करायच्या, आणि एक एनक्लोज बँक ऍप्लिकेशन ऑफ लॉंग टर्म लोन ऑफ DDB, म्हणजे डिस्ट्रिक्ट बँकेसाठी जरी केलं, डिस्ट्रिक्ट डेव्हलपमेंट बँक, म्हणजे तुमच्या जवळ जी कुठली तुमच्या जिल्हा बँक आहे, अँड आस्क स्टुडंट टू फिल अप, आणि तिथला तुम्ही एक लोन फॉर्म आणायचा आणि त्याच्यामध्ये करंट मार्केटचे जे काही खर्च आहेत त्याच्यानुसार एक बँक प्रपोजल तुम्ही तयार करायचा आहे, आणि त्याचे फोटोग्राफ्स तुम्ही मला सेंड करायचे. ओके. इतका सोपा हा एक्झरसाइज आहे. फक्त ह्याच्यामध्ये काय लागणार आहे तुम्हाला, तर एक जिल्हा बँकेचा लोन फॉर्म लागेल की जो इरिगेशनसाठी दिलेला असतो, आणि दुसरं लागेल तुमच्याकडे मार्केटमधली इन्फॉर्मेशन, करंट इन्फॉर्मेशन आता किती आहे, कोणत्या ब्रँड्सची घेताय पहा. ड्रीप इरिगेशन मध्ये जैन आहे, नेटाफेम आहे, बघा भरपूर आहेत असे, म्हणजे मी काय नाव घेत नाही कोणाचे, भरपूर आहेत ड्रीप इरिगेशन. सो त्याच्यातलं फेमस कोणतंही एक
सिलेक्ट करा, मग त्याचं कोटेशन तयार करून, लोन प्रपोजल तयार करून त्याचे फोटोग्राफ शेअर करायचे. शेअर करताना PDF मध्ये शेअर करा, की जेणेकरून तुमच्या ECR नंबर तुम्ही तिथे लिहाल आणि आपल्या इकॉनॉमिक्सच्या ग्रुपवर सेंड करा. ओके, कुणाला काही अडचण असेल तर सांगा. आता तुम्ही म्हणाल की जे काही कोटेशन केलंय त्याच्या किती टक्के, तर एक लक्षात घ्या, इथं दिलेलं आहे पहा, लेबर चार्जेस आणि सोल्युशन्स वगैरे ते पण इथं केलेलं आहे. तर त्याच्या अगोदर 1,00,000 होते किंमत आणि लेबर चार्जेस ऍड केल्यावर 7,000 ऍड होत आहे. तर तुम्ही लोन काय 100% रकमेचं करायचं नाही. आलं का लक्षात? तुम्ही लेबर कॉस्ट सोडून जरी केलं तरी चालेल. असं का सांगितलं मी? आपल्याला पर गुंठा किती खर्च येतो इरिगेशनचा हे आपल्याला चेक करायचं आहे. लेबर चार्जेस हे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे असतील, कारण तिथे तुम्ही स्वतः कराल किंवा तुम्ही फॅमिली मेंबर्स किंवा फॅमिली लेबर्स कडून आपण करून घेऊ किंवा एक्सटर्नल लेबर्स कडून करून घेऊ, हा ज्याचा त्याचा वेगवेगळा प्रश्न राहील. पण आपल्याला पर्टिक्युलर एका गुंठ्याला किती रुपये खर्च येतोय हे पण त्यातून त्या निमित्ताने माहित होईल, करंट नॉलेज अपडेट होईल. म्हणून मी तुम्हाला सांगितलं की लेबर चार्जेस सोडा आणि एक्झॅक्टली फक्त इरिगेशन साठी किती खर्च येतोय ते चेक करू आपण. ओके, आफ्टर दॅट बिफोर दॅट कुणाला काय शंका आहे का वर मी सांगितलेल्या एक्सरसाइज 9 बद्दल? काय असेल तर चार्ट करा मला. काय शंका असेल तर विचारा, तोपर्यंत मी प्रेझेंटी घेतो. व्हिडिओ ऑन करा रे सगळ्यांनी जरा. मी प्रेझेंटी घेतोय, व्हिडिओ फास्ट ऑन करा. ओके, कोणाला काय त्याच्यामध्ये शंका असेल तर विचारा. लोन प्रपोजल कसं करायचं याबद्दल.
काही शंका नाही असं कन्सिडर करून आपण एक्झरसाइज नंबर 10 स्टार्ट करतोय. असेसमेंट ऑफ रीपेमेंट कॅपॅसिटी ऑफ फार्मर. रीपेमेंट कॅपॅसिटी ऑफ फार्मर. मी कालच तुम्हाला सांगितलं की ऍग्रिकल्चर ऑफिसरचं कामच हे आहे की दिलेलं लोन रिकव्हर होईल का आणि तेवढी त्या शेतकऱ्याची त्या फार्मरची रीपेईंग कॅपॅसिटी आहे का. पेईंग, रीपेईंग, पेमेंट, रीपेमेंट. ओके. सो लोन देणं हे एक फर्स्ट ऍक्शन झाली आणि त्याने ते लोन रिटर्न करणं ही रिॲक्शन झाली. सो तुम्हाला तेच जज करण्यासाठी तिथं नेमलं किंवा तिथं तुम्हाला जे काही उद्या पोस्टिंग दिली जाणार आहे ती त्यासाठीच असणार आहे की असेसमेंट ऑफ रीपेमेंट कॅपॅसिटी ऑफ फार्मर. बऱ्याचशा शेतकऱ्यांचा हाच की त्यांची रिपेइंग कॅपॅसिटी आहे का, म्हणजे हे जज करण्यासाठी आपल्या ऍग्रिकल्चर ऑफिसरला तिथे रिक्रूट केलेलं असतं. सो आता हा एक्झरसाइज आपण स्टडी करू, याच्यातून तुमच्या लक्षात येईल की तुम्हाला एक्झॅक्टली काय काय चेक करायचं. ओके. रिपेइंग कॅपॅसिटी इज द पोर्शन ऑफ अमाउंट that a farm family will earn from a year's operation which shall be available for repayment of the loan. It should be based on estimate of anticipated income from all sources of the borrower during the year. एका फॅमिलीचा किंवा त्या फार्मर जो कोणी आहे त्याच्या फॅमिलीचा त्या वर्षाचा त्या पूर्ण वर्षामध्ये त्याला येणारे वेगवेगळे इन्कम सोर्स. आता वेगवेगळे म्हणजे कोणते, तर फार्म आणि फार्मशी रिलेटेड म्हणजे काही फील्डमध्ये मेन क्रॉप असेल किंवा मेन प्रोड्यूस ज्याला आपण म्हणतो. शुगर केन इज अ मेन प्रोड्यूस, बट चिली असेल किंवा त्याच्यामध्ये इन बिटवीन काय घेतात आपण, हरभरा घेतात, काही ठिकाणी मिरची घेतात, काही ठिकाणी एक्सेट्रा एक्सेट्रा हे ग्राउंडनट घेतात. सो तो बाय प्रोडक्ट किंवा सेकंड प्रोडक्ट म्हणू आपण. बाय प्रोडक्ट असं नाही म्हणू शकत आपण, सेकंड प्रोडक्ट म्हणू शकतो आपण त्याला. आफ्टर दॅट ॲनिमल काय असतील. ओके. तर ॲनिमलचं मिल्क सेल केल्याने किंवा त्याचं जे काय मॅन्युअर म्हणू शकतो आपण, मॅन्युअर सेल केल्याने किंवा अदर त्यांच्याकडे काय ॲग्रीशी रिलेटेड अदर काय प्रोजेक्ट असतील, लाईक पोल्ट्री असेल किंवा त्याच्याशी रिलेटेड त्यांनी काय सेपरेट काय की ॲग्री आणि ॲग्री रिलेटेड बिझनेस काय करत असतील, तर ऑल दॅट सोर्स तो चेक करेल त्या पूर्ण वर्षामध्ये त्या सर्व सोर्स पासून ते किती रुपये कमवतात. There are two approaches to estimate the repaying capacity, wise conventional approach and modern approach based on production plan. कन्व्हेन्शनल अप्रोच म्हणजे काय आणि मॉडर्न अप्रोच तर कन्व्हेन्शनल अप्रोच, इन दिस अप्रोच conventional approach. In this approach, the repaying capacity is worked out as 1 upon 3 of the total gross income, including of the farm income. 2/3 of the gross income is considered to be consumed by his family and for farm expenses. So, this approach does not draw any clear distinction between self-liquidating and non-liquidating or partially liquidating loans for estimating the maximum credits. Okay.
the gross income is considered as repaying capacity of the crop loan and 65% is left for family consumption. मी काल तुम्हाला सांगितलेलं होतं की 50% फॅमिली कन्झम्पशन साठी आपण धरतो. जर एखाद्या व्यक्तीचा पगार 100% असेल तर त्यातला 50% पगार हा आपण त्याच्या फॅमिली कन्झम्पशन किंवा फॅमिली यूज साठी धरतो आणि 50% मध्ये आपण लोन देऊ शकतो. तसंच आता इथे त्यांनी काय केलेलं आहे, 35% हा इन्कम फक्त त्यांनी ग्रॉस इन्कम कशासाठी घेतलाय तर हप्त्यासाठी किंवा रिपेइंग कॅपॅसिटी म्हणून कन्सिडर केलेला आहे. Likewise, 50% of the gross income is considered as repaying capacity for medium terms and long terms loan. And remaining 50% of till gross income is left for family consumption and other farm expenses. So हा एक झाला कन्व्हेन्शनल अप्रोच की ज्याच्यामध्ये एक अंदाजे म्हणतो आपण ना, किंवा ज्याला अप्रॉक्सिमेटली किंवा जे काय आपल्याला ओरली दिसतं त्याच्यावर आपण कन्सिडर करून देतो. ओके, आता मॉडर्न अप्रोच काय आहे ऍक्च्युली हा आपल्याला शिकायचा आहे किंवा हा आपल्याकडे ऍक्च्युली कॅल्क्युलेशन बाय कॅल्क्युलेशन येणार आहे. So in this farm plan is the basis of credit needs and care is taken of all factors such as size of the farm. त्या शेतकऱ्याची फार्मची साईज काय आहे, किती एकर आहे, किती हेक्टर आहे, किती गुंठा आहे, ह्याच्यानुसार तो स्मॉल फार्मर आहे का मार्जिनल किंवा काय म्हणू शकतो आपण त्याला बिग फार्मर असं म्हणू शकतो. तर साईज ऑफ फार्म, इंटेन्सिटी ऑफ क्रॉपिंग, इनपुट आउटपुट रिलेशनशिप. इंटेन्सिटी ऑफ क्रॉपिंग म्हणजे इथं त्याची यील्ड समजेल किंवा तो किती प्रॉपर म्हणजे ज्याला आपण प्रगतशील शेतकरी म्हणतो ना, जर त्याची इंटेन्सिटी लो असेल आणि जर एखाद्या फार्मरची इंटेन्सिटी जास्त असेल त्याची वर्किंग कॅपॅसिटी किंवा ज्याला आपण काय म्हणू शकतो की इंटेन्सिटी ऑफ क्रॉपिंग आणि इनपुट आउटपुट रिलेशनशिप्स म्हणजे त्याच्याकडे बीसीआर रेशो चांगला असेल, टेक्नॉलॉजी यूज, तो शेतामध्ये मशिनरी ज्या यूज करायच्या त्या स्वतःच्या चांगल्या वेल ऍडव्हान्स यूज करतोय का, टेक्नॉलॉजी यूज करतोय का, जनरल फार्मिंग करण्यापेक्षा ग्रीन हाऊस करतोय का, जनरल फार्मिंग करण्यापेक्षा तो काही हॉर्टिकल्चर काय प्रॅक्टिसेस यूज करतोय का. Repaying capacity is worked out as a residual after meeting the requirement of family consumption and payment of other debits, dues, etc. Okay, so आता त्याच्यामध्ये पाहूया. फर्स्ट, रीपेइंग कॅपॅसिटी फॉर सेल्फ लिक्विडेटिंग लोन्स. मॉडर्न अप्रोच मधला फर्स्ट टाइप काय, इन दिस द रिसोर्सेस acquired with the money borrowed and consumed up in the production process in 1 year of production season and become a part of working expenses. Okay. Repaying capacity is equal to gross cash income minus living expenses plus working expenses not including in proposed loan and plus taxes plus other loans and repayment dues. बघा हा एक फॉर्म्युलाच आहे की रीपेइंग कॅपॅसिटी कशी काढायची. तर रीपेइंग कॅपॅसिटी इज इक्वल टू ग्रॉस कॅश इन्कम मायनस लिव्हिंग इन ब्रॅकेट लिव्हिंग एक्सपेन्सेस प्लस वर्किंग एक्सपेन्सेस प्लस अदर ड्यूज प्लस लोन्स प्लस टॅक्सेस एक्सेट्रा एक्सेट्रा त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व करून जे काही बॅलन्स राहील त्याच्यावर रीपेइंग कॅपॅसिटी ठरवायची. सेकंड, non-liquidating loans. Okay, in this case the resources acquired with the funds are not directly consumed in the process of production during the first year but they are consumed over a number of years. Repaying capacity is equal to gross cash income minus working expenses including seasonal loans plus living expenses plus taxes plus other loans and repayment dues. ओके, आता इथं काय चेंज झाला तर वर्किंग एक्सपेन्सेस इंक्लुडिंग सीजनल लोन्स प्लस लिव्हिंग एक्सपेन्सेस प्लस टॅक्स प्लस अदर लोन्स अँड रिपेमेंट ड्यूज. ओके, तर
एक्झाम्पल दिलेलं आहे पहा त्यांनी, एखाद्या फार्मरचा ग्रॉस इन्कम हा तिथे मेन्शन केलेला आहे पहा, तिथे दिलेलं आहे ग्रॉस रिटर्न्स. आता रिटर्न्स, इन्कम्स, बेनिफिट्स हे शब्द पॅरलल्स आहेत. सिमिलर असं एक्झॅक्टली नाही, बट पॅरलल शब्द आहेत सगळे. ओके, सो फर्स्ट ग्रॉस रिटर्न विदाउट क्रेडिट आणि विथ क्रेडिट. आता इथं विदाउट क्रेडिट आणि विथ क्रेडिट म्हणजे काय, तर आज त्या शेतकऱ्याचा विदाउट क्रेडिट म्हणजे लोन न घेता तो किती रुपये कमवतोय, तर 31,822 रुपये तो कमवतोय. आणि जर त्याने इरिगेशनसाठी लोन घेतला असं कन्सिडर केलं, तर त्याच्या यील्ड मध्ये वाढ होईल आणि तो ग्रॉस इन्कम किती घेईल, तर 46,352 रुपये घेईल. समजतंय? किंवा तो आज जनरल फार्मिंग करतोय आणि तेच जर त्याने ऍडव्हान्स फार्मिंग केलं, ओके, तर आज त्याला जनरली किती रिटर्न्स मिळतोय, तर 31,822 रुपये हा त्याला आत्ता करतोय त्या पारंपरिक शेतीतून मिळत आहे. आणि जर तो आधुनिक शेती करायला गेला किंवा त्याला जर लोन दिलं आणि त्याने तिथे ग्रीन हाऊस केलं, तर त्याला किती मिळू शकतो रिटर्न्स. आता सुद्धा तो गुलाबाची फुले तिथे घेतोय असं समजा, किंवा काय फ्लॉवर्स क्रॉप तिथं घेतोय तो, आणि त्याच्यामध्ये त्याला 31,822 रुपये मिळतात. बट जर त्याने ग्रीन हाऊस केलं किंवा त्याने जर चांगलं पॉली हाऊस केलं, तर त्याला किती मिळतील, तर 46,352 रुपये मिळतील विथ क्रेडिट. ओके, म्हणजे ह्याचा अर्थ जर त्याला लोन दिलं तर तो अजून चांगली प्रगती करू शकेल. मग ती किती करू शकेल, तर ते पण माहित झालं पाहिजे ना, तर तुम्ही किती लोन द्यायचं ते ठरवू शकता. सो विदाउट क्रेडिट आणि विथ क्रेडिट, लक्षात आलं. जर त्याला लोन दिलं आणि जर त्याने ती डेव्हलपमेंट केली, लोन दिलेलं जे आहे ते कॅपिटल त्याने वापरलं, तर त्याचा इन्कम किती वाढेल. ओके, सो विदाउट क्रेडिट आणि विथ क्रेडिट. सेकंड, वर्किंग एक्सपेन्सेस 13,673 रुपये आता वर्किंग एक्सपेन्सेस आहेत. आणि ऑब्विसली तो नवीन जी काही टेक्निक्स यूज करणार आहे त्याच्यासाठी त्याला काहीतरी खर्च येणार आहे, सो ते जास्तच असणार आहे. आत्ता 13,000 आहे तर तो ऑब्विसली 20,000 असणार आहे. दिलेला आहे तिथं 20,673. आफ्टर दॅट रिटर्न्स ओव्हर कॅश एक्सपेन्सेस. ओके, रिटर्न्स ओव्हर कॅश एक्सपेन्सेस किती आहेत बघा. जर तुम्ही तुलना केली तर तुमच्या लक्षात येईल की 18,149 आणि इकडं आहेत 25,679. तिथे ब्रॅकेटमध्ये दिलेलं आहे पहा 1-2 म्हणजे ग्रॉस रिटर्न्स मायनस वर्किंग एक्सपेन्सेस केलं तर जे काय आन्सर येते ते विदाउट क्रेडिट आणि विथ क्रेडिट आहे. लिव्हिंग एक्सपेन्सेस, आता ऑब्विसली लिव्हिंग एक्सपेन्सेस 7,000 आहेत, इकडेही 7,000 राहायला पाहिजे होते, बट टेक्निकली यूज केल्यानंतर बरोबर त्याच्यासाठी म्हणून काही चेंजेस त्यांच्या फॅमिलीमध्ये होत असतील. ओके, सो ते तिथं कन्सिडर केले आणि 7,000 आणि 9,000 असं तिथं चेंजेस केले. अदर लोन ड्यू, दुसरं काय लोन घेतलं असेल, मी पाठीमागच्या वेळी पण सांगितलं होतं आणि मगाशी पण मी वाचलं त्याच्यामध्ये पण होतं की एकदा लोन दिलंय ह्याचा अर्थ दुसऱ्यांदा लोन त्या शेतकऱ्याला देता येत नाही असं होत नाही. त्याला पहिल्या लोन देऊन सुद्धा तो दुसरं लोन घेऊ शकतो. मग आता आपण असं धरून चाला की आपण सेकंड टाइम लोन देताना ऍग्रिकल्चर ऑफिसर तुम्ही आहात. ओके, मग तुम्ही काय कराल, फर्स्ट टाइम जे लोन दिलेलं आहे त्याचा हप्ता पण तिथे वजा कराल ना, की जो 3,500 रुपये आहे, आणि तो विथ क्रेडिटला सुद्धा तोच राहील आणि विदाउट क्रेडिटला सुद्धा तोच राहील, कारण लोन तेवढंच असणार आहे त्याचा. ओके, तर इथपर्यंत झाले सिरियल नंबर 1 to 5. 6 काय, रिप्लेसमेंट फंड्स 900 आणि इकडे आहे 2,400. तर या सगळ्याची ज्यावेळी आपण टोटल करतोय 4, 5, 6. ओके, तर 4, 5, 6 ची टोटल आणि 7 दिलेला आहे रिपेइंग कॅपॅसिटी. मग इथं 3 मायनस टोटल ए, म्हणजे ए म्हणजे कोणता, तर जो काही 4, 5, 6 ची बेरीज केलेली आहे, म्हणजे नंबर 6 मध्ये जी काय आपण 4, 5, 6 ची बेरीज केल्यानंतर जो काही ब्रॅकेट आलेला आहे त्या ब्रॅकेटला आपण ए म्हटलेला आहे, की जो सिरियल नंबर 3 मधून वजा केला जाईल.
आणि जी काय अमाऊंट राहील, ओके, दॅट इज रिपेइंग कॅपॅसिटी. सो कन्क्लुजन काय आलं इथं, तर रिपेइंग कॅपॅसिटी इन दिस केस विदाउट क्रेडिट इज रुपीज 6,749 and with credit is rupees 10,779. ओके, सो आता त्याची रिपेइंग कॅपॅसिटी 6,749 आहे आणि जर त्याला लोन दिले, त्याने ते टेक्निक यूज केले, तर त्याची रिपेइंग कॅपॅसिटी किती होईल, 10,779 रुपये. सो हे झालं कन्क्लुजन. इज दॅट क्लिअर? इज दॅट क्लिअर? हॅलो हॅलो हॅलो. येस सर. येस सर. ओके, चॅट करा, मला समजू द्या किती लोकांना समजलं. चॅटिंग करा प्लीज. येस, सगळ्यांना समजले असं असेल तर मी क्वेश्चन विचारायला सुरुवात करणार एकेकाला. व्हेरी गुड. मी प्रेझेंटी घेण्याच्या अगोदर 63 लोक होते, प्रेझेंटी घेतली आणि त्यानंतर आता 52 आहेत. व्हेरी गुड. जे कोणी लेफ्ट झालेत त्यांना आपण लिफ्ट करूया, म्हणजे ते प्रेझेंटी पुरते प्रेझेंट असतात. व्हेरी गुड. व्हेरी गुड. मृणाल कुलकर्णी,